आहे. चेंडू थांबणार नाही. अंपायर सिग्नल आलाय. दिस इज द व्हेरी फर्स्ट बॉलवर आलाय चौकार. फारच ज्या ज्या खेळाडूने खरोखरच चांगला खेळ आपल्याला दाखवलाय. म्हणजेच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आणि आताच एक नजाकत फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आणि संघाचा श्रीगणेशच्या 4 धावेने होतोय. पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. या ठिकाणी काय घडतंय? 2 धावासह अर्जित होतील. फायनलचा सामना नक्कीच थोडेसे दोन्ही संघ दडपणाखाली असतील. कोण जिंकणार हा मानाचा चषक? कारण का गेल्या 2 पर्वामध्ये जर विचार केला तर कुठेतरी खामगाव वर्चस्व दाखवलं होतं, परंतु या स्पर्धेतून कुठेतरी माघार घेतोय. परंतु ठीक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड. तिसरा बॉल आहे. यावेळी अगदी खूपच चांगली पिचिंग या लाईनची आपण पाहिलीत. पहिली 2 चेंडू थोडेसे पुढच्या दिशेने यावेळी थोडंसं बॅकला येतं बरा चेंडू हाताला अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला. बॅटरच्या अगदी डोळ्यासमोरून चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातात. यावेळी कम केले गोलंदाजांना आला डॉट बॉल. नक्कीच सर आपण जर असं प्रत्येक टीममध्ये जर बघितलं तर काही खेळाडू शफल करताना आपण पाहिले. परंतु या खेळाडूकडे अशी एक क्षमता आहे म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे, की ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर होतो म्हणजे ऑफ साइडचा चेंडू असला तर त्याच दिशेने मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि खरं त्याच्यामध्ये आतापर्यंत तो यशस्वी राहिलाय. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला फारच आतापर्यंत. पहिला 3 बॉलवर 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. शफल झालेत. पुढचा बॉल स्टेप आउट, स्टेप डाऊन. सरसावून अगदी क्रीजच्या बाहेर आले. पंचांकडे दाद मागितली. मात्र पंच तटस्थ भूमिकेत द बॅटर सेफ ऑन हिज क्रीज असं मात्र शहानिशा केली जाते आणि अंपायरचं सिग्नल आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दोन्ही अंपायर त्या ठिकाणी शहानिशा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तद्वत मात्र ब्रेक घेतोय आपण. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर गीत. येस, थँक यू. धन्यवाद डीजे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. फारच बाद होतोय आणि पहिला हादरा लागतो यावेळी मला सांगायला आणि अति महत्वाची विकेट मात्र माघारी परतले कामतेकरजी. नक्कीच एक महत्त्वाचा घटक तंबूच्या आसऱ्याला परतताना खरंच पंचांनी विनिमय केला आणि त्याच्यानंतर डिसिजन दिलं. खरोखरच चांगला फटका त्याच्या बॅटमधून सर आपण पाहिला आणि याच्या अगोदर कुठेतरी बॅकफुटवरती नेलं होतं खामगाव या संघाला. तोच मात्र आता मात्र डगआउटच्या दिशेने आपण येताना पाहू शकतो. परंतु चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. 4 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर त्या धावफलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या सत्राचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. ग्रँड फिनाले फायनल या स्पर्धेची शेवटची लढत, शेवटची मॅच. एक संघ हारेल तो मात्र या स्पर्धेच्या रनर अप या नावावर या किताबावर आपलं नाव कोरेल. प्रवीण आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट अंपूल चालला चढवायचा होता. प्रॉपर टायमिंग कनेक्शन नाही होऊ शकलं आणि अगदी तू चल मै आया पुढे चाललाय पारस आणि त्याच्या मागोमाग फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. डीजे कामतेकर जे आपण मी चर्चा मगाशी करत होतो की हे गाणं आठवल्यानंतर मला आठवण झाली की सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटची खूप मोठी चर्चा सुरू आहे आणि आम्ही ज्यावेळी वाशीला एक टुर्नामेंट करत होतो एका माणसानं म्हणजे आमच्या एका खेळाडू मित्रांनो तो स्टेटस मला दाखवला की ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानामध्ये जे क्रिकेट वेडे असतात आमचे एक मित्र आहे त्यांचा ब्रेकअप झाला प्रेमभंग झाला आणि त्यांनी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला जितने रफ्तार से तुम बदल गए जितने रफ्तार से शोएब अख्तर भी गेंद नहीं करते म्हणजे हे मित्रांनो क्रिकेट वेड आहे आणि क्रिकेटचा वेळ स्टेटसच्या माध्यमातून देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहते सध्याच्या घडीला. नक्कीच जसं आपण सांगितल्याप्रमाणे सर वेगवेगळे स्टेटस आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला सर पाहायला भेटतात. नक्कीच एक गमतीची बाजू आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी आहे त्याला भेदून जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा या ठिकाणी अर्जित होत खेळ संपन्न
आपण जाऊया पुन्हा एकदा संगीत ऐकूया आणि परत येऊया. धन्यवाद. येस, थँक यू. धन्यवाद डीजे यश आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत अंकित केल्यात हेदमलई संघानं. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न. चेक केलं बॉलला स्वतःला थांबवलं शेवटच्या मोमेंटला बॅटची फेस ओपन केली. थर्डमॅन झोनमध्ये चेंडूला खेळून काढलाय. अगदी मैदानामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिलात आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या अर्जित झाल्यात आणि 2 रनच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावर. मागच्या चेंडूवर खूप चांगला फटका, अगदी स्वतःला थांबवलं, गती पिक केली, चेंडूची लेंथ पिक केली. चेंडूचं जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणी बॅटची फेस ओपन करत असताना चेंडूला केवळ दिशा दिली आणि तिथून 2 धावा अंकित झाल्यात. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर यश गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल आहे. पुन्हा एकदा शफल झाले, उडवून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलंय. मात्र बॅकअप खूप सुरेख पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो त्या क्षेत्ररक्षकांसाठी. आणि सर जेव्हा आपण बाईट घेतलं ना त्यावेळी जो उद्धव संघाचा कॅप्टन आहे त्याने उल्लेख देखील केला. सध्याच्या घडीला आमचं क्षेत्ररक्षण खूप ताकदीचं राहिलंय आणि अगदी त्याचं चित्र पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहत आहे. पुन्हा एकदा 2 धावा आणि 2च्या साह्यानं रणसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 14 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच सर आपण जसं सांगितल्याप्रमाणे खूप सारे संघ आपण टीम्स बघतो की फलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट खेळतात आणि इथे मात्र कुठेतरी हा संघ मात्र चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक जमेची बाजू राहिली आहे. पंच दंडित करतील. एक धाव अधिक होते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. अगदी नक्कीच यश याच्या माध्यमातून सुद्धा सर नक्कीच चांगली कामगिरी याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला भेटली आणि आता मात्र कुठेतरी दबावाखाली असेल कारण का फायनल मॅच म्हणजेच मेगा फायनल कोण ही ट्रॉफी जिंकणार आणि या ट्रॉफीवरती कोणाचं नाव लागणार हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं असेल. पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण सर पाहायला भेटते तितके चांगले पैकी पाहायला भेटते. नुकताच बाद होतोय विकेटचं होते पतन. मॅच टू दी पवेलियन 1. चला थँक यू. थँक यू. नक्कीच नवीन कॅन्डिडेट हलकी हाताने चेंडू स्टीअर करतोय. थर्ड मॅन रेडरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सब थर्ड मॅनला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावर अर्जित होतोय ती एक धाव. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावर. मला वाटतं शेवटचा बॉल आहे या षटकातील. शेवटचा बॉल. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. या बॉलला उडवून दिलंय. उंची जास्त आहे, लांबी थोडीशी कमी आहे. क्षेत्ररक्षक आधी जाग्यावर आहे. वेल जज कॅच आणि अंपायर सिग्नल आलाय. शेवटच्या चेंडूवर गडी झालाय बाद. 2 षटकं संपलेत. काय धावफलकावर धावा अजून देखील सुरू आहेत. सध्याच्या घडीला हेदमलई संघ बॅटिंग करतोय. 7 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि कामतीकरची मॅच जिंकायची असेल तर इथून पुढे 15 ते 10 धावा येणं फार गरजेचं असणार आहे. तुम्हाला चांगलं क्रिकेट मेरिटवर क्रिकेट खेळण्याचं कारण मी मगाशी देखील उल्लेख केला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर. तुम्ही प्रत्येक चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलात तर यश मिळणार नाहीये कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रॉपर एलिव्हेशन मिळताना थोडेसे पराकाष्ठा करावी लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देणे देखील मैदानामध्ये फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. सोडून दिलं या बॉलला. अंपायर्सकडे पाहिलं. अंपायर तटस्थ भूमिकेत. अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 17 अंमलात आणला जातोय. अर्थात षटक संपल्याची घोषणा आणि एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन दी बोर्ड कामतीकरजी. चला 2 धावले तिकडे रनआउट झाला ना. सेकंडला दुसऱ्याला रनआउट झाला ना. बरोबर आहेत ना. किती झाले? दुसऱ्याला रनआउट झाला तो. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सेकंडला आउट झाला. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच एक मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो.
मिथून ज्याला संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण एक जमेची बाजू या संघाची गुडगाव या संघाची राहिली आहे. एका हाताने अटेम्प्ट केला, चांगला प्रयत्न केला. नक्कीच कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी 4 धावा तरी नक्कीच वाचवल्यात आणि एका धावेला सर महत्त्व असतं आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये कुडगाव संघ हा की आम्ही का प्रमुख धावेदार आहोत. आतापर्यंत या फायनल मॅचमध्ये आम्ही चांगला खेळ खेळलाय. कारण का कुठेतरी क्षेत्ररक्षण आमची जमेची बाजू राहिली आहे. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. हलक्या हाताने चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. मिड विकेट रिटर्नमध्ये झेल पकडला जातोय. विकेटचं होईल पतन. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आणि या धावफलकाचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावा अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात. 19 क्रमांक कामतेकरची राष्ट्रप्रेम दाखवणारा क्रमांक. म्हणजे सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलात राशिद खान हा खेळाडू 19 क्रमांकाची जर्सी घालून मैदानामध्ये खेळतो आणि नेहमी सांगतो की माझ्या देशाचा राष्ट्रीय दिवस, माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिवस 19 आहे आणि अगदी आपल्या राष्ट्राला समर्पित करत असताना आपण अफगाणिस्तानच्या राशिद खान या खेळाडूला 19 क्रमांकाची जर्सी घालून सातत्याने मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. मिथून आहे गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस बॉल या चेंडूला भिरकावून दिला. संधी निर्माण झाली. नरेश आहेत त्या ठिकाणी मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार. यावेळी येतो एक मच निडेड षटकार 6 रन्स. नक्कीच सर कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरताना आपल्याला गोलंदाज मिथून याला आपण पाहिलं आणि कुठेतरी एक लोअर पुढचा चेंडू आपण बघितला. त्याच्यावरती मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटला आणि या 6 धावा कुठेतरी नक्कीच निर्णायक ठरतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. नक्कीच गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये अपयशी ठरताना हा गोलंदाज आपण पाहिलं. वाईट प्लस विकेट या चेंडूवर अगदी वेग दाखवला. यष्टीरक्षकाने यश त्या ठिकाणी होते. चेंडूला गॅदर केलं आणि अगदी 5 मिनिटाला यश नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला ना, तर नक्कीच एक 30 तरी धावसंख्या जरी बनवली 18 चेंडूमध्ये, तरी एक चांगली धावसंख्या सर होऊ शकते. कारण का दोन्ही संघाकडे चांगले स्टारकास्ट आहे. तरी एका बाजूला कुडगाव, दुसऱ्या बाजूला हिंदमालाई हा संघ आहे. आतापर्यंत चांगलं क्रिकेट आम्ही का खेळलोय आणि आता आम्ही फायनलमध्ये का खेळतोय याचं उत्तर एकामेकाला या ठिकाणी विचारताना आपल्याला पाहायला मिळतायत. 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. या ठिकाणी येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल. गोलंदाज राईट एम ओव्हर द विकेट मिथून सज्ज होईल. स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा एक झेलची संधी बघूया. झेल होतोय का? प्रयत्न तर करतोय. 1 धाव अजित होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अजित होते या ठिकाणी. धावसंख्या 28 या आकड्यावरती सर जाऊन पोहोचेल. नक्कीच येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावा अपेक्षित असतील या संघासाठी? 28 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील जवळ-जवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिथून आहेत गोलंदाजी मार्कवर. उडवलं या बॉलला. अगदी रेंज हिटिंग प्रॉपर टायमिंग झालं. एलिव्हेशन देखील प्रॉपर आहे. स्वीट साउंड आणि सरळ चेंडूचा आउट झालाय सीमारेषा पलीकडे. यावेळी येतो एक दिमाकेदार षटकार. नक्कीच सर. ते हाणामारीच्या षटकामध्ये स्लॉग आउटच्या षटकामध्ये एक निर्णायक फटका येतोय. 6 धावा अर्जित होतायत. कोणी मारला? परेश याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आतापर्यंत धावावरती बॅटिंग करतोय हा खेळाडू. पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया काय घडतंय. एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 36 आकड्यावरती. म्हणजेच जसं 37 रनांची आवश्यकता असेल. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये टार्गेट सेट केलं गेले 37 धावांचं. म्हणजे 12च्या सरासरीने मॅच मध्ये खेळ करायचंय कुडगाव संघाला.
आणि या 12च्या सरासरीला म्हणजे 18 मध्ये 37 धावा रोखायच्या आहेत दुसऱ्या बाजूला. हे तुम्हाला या संघाला म्हणजे तुम्हाला जिंकायचं असेल तर 37 धावा बनवा आणि दुसऱ्या बाजूला 37 धावा रोखा. हे आव्हान हे मात्र मॅचमध्ये ठेवलं गेलंय. चला हेदमलई संघाला विनंती असेल थोडंसं अंधार पडायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे घाईनं आपला संघ घेऊन मैदानामध्ये दाखल व्हा. कोणत्याही प्रकारचं त्यांनी काही टीम मीटिंग नको आणि त्याच्या बरोबरीने कुडगाव संघाला ही विनंती असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा कारण 6:30 वाजले अंधार पडायला सुरुवात होते. बॅड लाईटचा इफेक्ट या मॅचवर होणार नाही किंवा कोणत्या दिशेने हा सामना जाणार नाही. अगदी कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही यासाठी आपण या मॅचमध्ये वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आधी एका लाईनअप्स मध्ये हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. मॅचला आपण सुरुवात करतोय. दुसरा उत्तरार्ध आहे या स्पर्धेचा, या सामन्याचा. या सामन्याची महत्वाची लढत, शेवटची लढत, शेवटचा सामना. आपल्या नावावर कोरेल, कुठला गाव, कुठल्या गावामध्ये या स्पर्धेची चर्चा होईल, कोणत्या गावामध्ये हे चषक जाईल आणि त्याच्यासाठी मात्र हे दोन्ही संघ आपल्या गावाच्या नावासाठी सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतायत. एका बाजूला एक कुडगावचा संघ जो बॅटिंग करतोय आणि त्याच्या बरोबरीने हेदमलईचा संघ जो मात्र सध्याच्या घडीला मला वाटतं फिल्डिंग अर्थात क्षेत्ररक्षण करतोय. रायगड जिल्ह्यातून दोन्ही आपण संघ पाहताय. रायगड जिल्ह्यातील मातब्बर संघ आहेत. काही स्पर्धेचे नियम आपण पाहताय. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेसिंग, त्याच्या बरोबरीने या स्पर्धेमध्ये फ्री हिट नाहीये. प्रत्येक नो बॉलला. हा देखील एक वेगळा विषय राहिला या स्पर्धेचा. कारण बऱ्याचशा आपण कामतीकरची स्पर्धा करत असताना नो बॉलवर फ्री हिट दिला जातो. मात्र या मॅचमध्ये गोलंदाजावर अन्याय केला जात नाहीये. कारण फ्री हिटमध्ये मी म्हणेल गोलंदाजावर अन्याय. कारण नो बॉल आणि पुढचा बॉल फलंदाजासाठी. त्याच्यामुळे हे देखील एक निर्णायक बंधन नसेल. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील गोलंदाज एंडवर गोलंदाज मार्गस्थ होते. पहिल्या चेंडूला खेळून काढलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. नाही झाले कॅच. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाजाचे खेळाडू वृत्ती. चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडू वृत्तीसाठी. आणि कामठेकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्तीचं मी सातत्याने उदाहरण देतो. चा सर्वात मोठा विक्रम आहे, सर्वात मोठा इतिहास आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाचं खातं उघडलं जात आहे. पहिली धाव धाव फलकावर. नक्कीच कुठेतरी चांगलं टेम्परमेंट दाखवलंय. खरोखरच त्या खेळाडूचं कौतुक होणं गरजेचं असेल. कारण का असं दुसरा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होताना त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया काय घडतंय. अनेक झोल सोडलं जातो या ठिकाणी धावसंख्या. आता मात्र संघाचा श्रीगणेश होतोय. काही क्षेत्ररक्षण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्रामध्ये म्हणजे जे क्रिकेटचं महत्वाचं क्षेत्र सर समजलं जातं. चला कुडगाव संघ आणि दाभोल संघ प्लीज मित्रांनो थोडंसं मागे या कारण दिसत नाहीये. त्याच्यामुळे विनंती करतोय कुडगाव आणि दाभोलचे जे खेळाडू आहेत मागे या, मागून मॅचचा आनंद घ्या. कारण मागे जर मैदान आहे मोकळं आहे पण थोडंसं मागे येऊन मॅचचा आनंद घेतलात तर आम्हाला देखील सहकार्य होईल. नक्कीच विनंती असेल मित्रांनो अजून थोडंसं मागे व्हायचं मित्रांनो. बाउंड्री लाईन दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या आपण 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. नक्कीच चांगली गोलंदाजी सनील याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आणि आताच तर एका महत्वाच्या सामन्यामध्ये जर विचार केला पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा सर खर्च करतोय. म्हणजे कौतुकाचं पात्र आहे हा खेळाडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने दाखवली. आपल्या संघासाठी दमखम दाखवलाय. आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशी झाले होते प्रयत्न. मी आता एक सोपा चांगला पकडू शकतो.
आणि धावसंख्या 3. आपण पाहू शकतो धावसंख्या 3 या आकड्यावरती पहिल्या गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. चला अदिनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 धावा धावफलकावर अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत. 37 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अगदी रोहन बाद झालाय. रोहन स्वस्तामध्ये बाद झाला 2 या धावसंख्येवर. सनील गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. 4 चेंडू फेकून झाल्यात. म्हणजे जवळजवळ 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील बाकी आहेत. आणि या 2 चेंडूमध्ये कामतेकरचे एक मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. कारण 37 धावांचं टार्गेट आहे. 37 धावाचं आव्हान आहे. 37 धावांचं लक्ष आहे. आणि या लक्ष्याला पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं षटक हे क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी निर्णायक राहिलंय. आणि या 2 चेंडूवर कशा पद्धतीचं इंटेन असेल आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना कुटगावच्या संघाचा ते देखील आपण पाहणार आहोत. कारण नवीन बॅटर आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉर्थ साईड एंडला सलामीला आलेला फलंदाज यशला आपण पाहताय. आयटम ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. या बॉलला बॅकफुटला गेला, टॅप केलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षक बरोबर मधून मैदान काढले. गॅप भेटली आहे. मात्र जोपर्यंत चेंडूला चेस केलं जाईल, चेंडूला अडवलं जाईल, तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावेचा कॉल झालाय. आणि 2 धावा सहजरित्या अंकित देखील झाल्यात. 2 रनच्या सहाय्यानं धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल अजून देखील मॅच मध्ये शिल्लक आहे. 5 धावा झाल्यात. धावफलकावर 32 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 32 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. जस्ट स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 1 संपलाय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये मॅच मध्ये धावा करायचे 32-32. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. तोपर्यंत जाऊया डीजे मास्तरकडे आणि पुन्हा एकदा ऐकूयात एक सुमधुर गीत. येस, थँक्यू धन्यवाद डीजे. 5 धावा झाल्यात तर तुम्हाला 32 धावा करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 16च्या सरासरीनं या मॅच मध्ये अजूनही हे करायचं आहे बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या कुटगाव संघाला. त्याला पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. धावसंख्या आपण पाहू शकतो 5च्या आकड्यावरती. अजूनही मला वाटतं किती 12-32 ना, 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. कोण जिंकणार ही ट्रॉफी येणाऱ्या 10 मिनिटांनी याचा निकाल आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत आपण सर सांगू शकत नाही. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज अर्थात पारसला गोलंदाजी ट्रॅकवर उतरवलं जात आहे. पॉवर प्लेचे निर्बंध नाहीयेत. तुम्ही ऑन साईडला प्रोटेक्शन पाहू शकताय. वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग लेग आहे. त्याच्या बरोबरीने एक क्षेत्ररक्षक आपण शॉर्ट थर्डमॅनला देखील पाहत आहे. सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, कबो पॉईंट आहे. यावेळी उडवलंय बॉलला. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? चेस खूप मोठं होतं. 1 बाउन्स चेंडूला कॅरी केलंय, गॅदर केले. 2 धावा सहजरित्या अर्जित झाल्यात. आणि 2 रनच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. आमतेकरजी सकाळी मी देखील सांगितलं शेवटची मॅच आपण पुन्हा एकदा उल्लेख करतोय. 7हा क्रमांक माणसाच्या अगदी खूप जवळचा क्रमांक राहिलाय. तुम्ही जर पाहिलं तर आठवड्याचे दिवस साथ, संगीताचे सूर साथ, जगातील आश्चर्य साथ आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील साथ. त्याच्यामुळे 7हा क्रमांक अगदी माणसाच्या आयुष्याशी खूप जवळचा निगडीत राहिलेला क्रमांक आहे. आणि सध्याच्या घडीला 7 रन्स ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर आपण पाहताय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पंचांकडे पाहिलं, पंचांचा मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. यावेळी डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पारसची राहिली. म्हणजे मागचे 3 सामने जे झालेत तिन्ही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा खेळाडू राहिलाय, ज्या खेळाडूला सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. जस्ट स्विंग अँड मिस. खूप चांगली गोलंदाजी. उडवलं या बॉलला. अगदी प्रॉपर टायमिंग झालंय. एलिव्हेशन देखील प्रॉपर सुरू आलाय. अंपायरचे दोन्ही हात आकाशाकडे. यावेळी सिग्नल आलाय. यूज इट षटकार. माघार घ्यावी लागली होती. यशाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. आणि आता मात्र त्याच पद्धतीचा फटका पुन्हा एकदा लोअर फुल टॉस स्विंग अँड मिस असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला भेटते. नक्कीच कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय पारस, की मी का 3 सामनावीरचे पुरस्कार पटकावलेत याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना.
फ्लाइट दिली होती या बॉलला. अगदी चेंज ऑफ द बेस गती व्हेरिएशन क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं. तुमच्या गतीपेक्षा तुमच्या कृतीला फार महत्व आहे आणि त्याचंच मात्र सादरीकरण सध्याच्या घडीला फारच्या माध्यमातून. पुढचा बॉल स्लॉटमध्ये होता. स्लॉग हिट, रेंज हिटिंग. अगदी प्रॉपर टायमिंग जुळून आलेलं चेंडूला पाठवून दिला. दिस इज अ ह्यूज हिट. हाय अँड हँडसम आला यावेळी षटकार. नक्कीच येणाऱ्या 7 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. फारच आलाय. पुन्हा एकदा पुढे डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाज देखील तितकाच अगदी चतुर पाहायला मिळतोय. मागच्या बाजूने चेंडूची लेंथ आणि यावेळी डॉट बॉल आले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी कामतीकरची 18 धावांची गरज. नक्कीच आपल्या सर्वांना जशी फायनल पाहिजे तशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच 6 चेंडूने 18 धावा या ठिकाणी होतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. रायगड रॉक्स मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. पर्व चौथे एक थोडीशी घाई करायची विनंती असेल. मला या संघाला विनंती असेल आपण थोडी घाई करायची आहे कारण का थोडंसं अंधाराचं सत्र या ठिकाणी निर्माण होतंय. विनंती असेल आयोजकांच्या वतीने सुद्धा कारण का तुम्ही आम्ही सर्वांनी याची देही याची डोळा आपण पाहतोय. रायगड रॉक्स चषक 2024 मानाची स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना खूप काही दिले या स्पर्धेने. ज्या स्पर्धेची एक वर्ष आपण वाट पाहत होतो ती स्पर्धा मात्र आपल्या समोर रंगताना या ठिकाणी पाहतोय. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल असून या मॅच मध्ये 18 धावांची गरज. याची देही याची डोळा आपण पाहताय. रायगड रॉक्स रणसंग्रामाचा हा अतिशय महत्वपूर्ण सोहळा. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी मॅच मध्ये 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी माखोर गोलंदाज गणेशला उतरवलं जाते शेवटचं चेंडू षटक घेऊन. 6 बॉल 18 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील याच्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीचा गती व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस. हेरू शकले नाही त्या बॉलला. शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवला. मोठा फटका मारण्याचा मानस दाखवला होता मात्र चेंडूची लेंथ आणि त्याच्याबरोबर चेंडूची गती जी होती ती अगदी शेवटच्या क्षणी पीक केली. स्वतःला थांबवत असताना स्कूपचा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला मात्र सिंगल अर्जित झाले आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल एकंदरीत 20 या धावसंख्येवर. अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावसंख्या 20 या आकड्यावरती आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावा. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतो यश याला ज्याच्या बॅट मधून आपण 2 घणागती प्रहार याच्या अगोदरच्या षटकामध्ये सर पाहिले आणि नक्कीच कामगिरी सातत्य दाखवले. म्हणजे एका बाजूला पारस असो दुसऱ्या बाजूला यश असो परंतु दोघांनी सुद्धा आज प्रेक्षकांची मनं जिंकलीत आणि आपल्या नावाला साजेसा खेळ यांनी दोघांनी सुद्धा केलाय. हा टॅगर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. यशने केली नाहीये. स्वतःला थांबवत असताना खूपच चांगला तडाखा दाखवला. 6 धावा आल्या या मॅच मध्ये. 6 मिनिट 20 रंगत निर्माण झाली. अजूनही 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 11 धावांची गरज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आतल्या दिशेने या चेंडूला वळवलं होतं. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब सुरेख. दोन्ही बॅट्स मधला ताळमेळ देखील आपण खूप चांगला पाहतोय. 2च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जोपर्यंत आदिनाथ आहे तोपर्यंत गुडगाव संघाच्या अशा पल्लवीत आहे त्या मॅच मध्ये. यश माफ करा यश आहेत स्ट्राईक एंडला. जोपर्यंत यश आहे तोपर्यंत या मॅच मध्ये कुडगाव संघ असून देखील इन आहे. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये तब्बल 9 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज देखील खूप चांगली गोलंदाजी राहिली परंतु शेवटची मॅच अंत भला तो सब भला. सुरुवात कशी केली त्यापैकी शेवट कशी करताय हे फार महत्वाचं आहे. षटकार आल्यानंतर अगदी खूप चांगला बॉल राहिलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. लेन्थ पिक केली होती मात्र अगदी आपण जर कामतीकरची पाहिलं ना तर गतीला मात्र पिक करू शकले नाहीत. या ठिकाणी बॉडीवर चेंडू आदळलाय. डॉट बॉल आला. येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 11 धावांची गरज. माफ करा 9 धावांची गरज आहे. चुकी माणसाकडून होती. मी देखील माणूस आहे त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतोय. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक एंडला यश आहे. काय होईल या मॅच मध्ये.
या चेंडूवर षटकार येईल, या चेंडूवर चौकार येईल, या चेंडू डॉट्स येईल, या चेंडूवर काय येईल याच्यावर मात्र संपूर्ण दर्शक प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. 9 धावा करायची असेल तर कमीत कमी 3 धावा किंवा एक षटकार किंवा एक चौकार त्या चेंडूवर येणं फार गरजेचं आहे. राऊंड द विकेटनं असा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न झालाय. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाला बाद. क्रिकेटच्या मैदानामध्ये बऱ्याच काही घटना तुम्ही घडताना पाहिल्यात. मी उल्लेख देखील केला ज्यावेळी बदलापूरला स्पर्धा झाली लेट बोलानाच पृथ्वी चषक 6 चेंडूवर 1 धावेची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये नीतू माळीनं तो कारनामा केला. 6 चेंडूमध्ये 1 धावा रोखल्या. कोपरा ग्रुप चषक मध्ये अफजल 11 महाड संघाला एका चेंडूवर 14 धावांची गरज होती आणि एका चेंडूवर 14 धावा देखील झाल्यात. त्याच्यामुळे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकी ज्यावेळी करतो एखादा गोलंदाज किंवा एखादा फलंदाज त्यावेळी मॅच ऑन पुन्हा एकदा केली जाऊ शकते. येणारा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर गोलंदाजाने चुकी केली तर कुडगाव संघाला एक संधी प्राप्त होईल. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीची बॉलिंग सुरू आहे मी म्हणेल की प्रणेशकडून चुकी होणार नाहीये. शेवटचा बॉल आहे. राऊंड द विकेटनं कोण ठरेल या स्पर्धेचा विजेता संघ आणि यावेळी इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलंय. हेदमलई संघानं पुन्हा एकदा या चषकावर आपलं नाव कोरलंय. चला एकदा सेलिब्रेशन आणि जाऊया डीजे मास्तरकडे. पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत ऐकूयात.